गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल तन्मेश पाटील ब्लॉग्स. तर आता मी चाललेलो आहे कॉलेजला. तर घरी जातो, लक्ष थांबला आहे तिथं. सो बॅग घेतो आणि मग लगेच कॉलेजला जाऊ. लक्ष पण आला आहे, सो आता मी लगेच बॅग घेऊन जातो. तर गाइज आता आम्ही निघालेलो आहे. रूपक येतो का नाही? रूपक नाही येत आहे. रूपक नेहमी झोपलेलाच असतो. आता आम्ही चाललो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे कॉलेजवरनं. आमचं कॉलेज झालेलं आहे. आता आम्ही निघालो घरी जायला, कारण आमचा ब्रेक झाला. सो आता घरी जाऊ, जेवतो मस्त. आज मित्र आला, मित्रला खूप मिस केला. रूपक झोपलेला घरी. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. परतीचा प्रवास करतोय. आज ढगं खूप निरपून आलेत बघा. आज सगळी स्टोरी टाकतील इंस्टाला स्काय. तर गाईज मी आता आलेलो आहे घरी. आता हिरण मला जेवण वाढते, सो आता जेवू. आज आमच्याकडे जेवायला बघा, पनीरची भाजी, डाळ, भाकर इज मॅन्डेटरी आणि लिंबू. तर गाईज आज आपण मम्मीला देणार आहे सरप्राईज. म्हणजे मम्मीला आज बुके आणि चॉकलेट्स देणार आहे. खूप दिवस झाले मम्मी मला असं सॅड वाटत होती. सो मी तिला विचारलं पण की काय झालं. सो ती काय बोलली नाही एवढं. सो आज मी आणि हिरणने प्लॅन केला आहे बुके द्यायचा. सो मी आणि आदेश आता जाऊ बनवायला बुके थोड्या वेळात. सो बघा गाईस, चला. सरप्राईज असेल मम्मीसाठी, कोणाला माहीत नाही. म्हणजे मला आणि हिराला आणि आदेशलाच माहिती आहे, मम्मीला काय आयडिया नाही. सो आपण बघूया, आपण मम्मीचं रिॲक्शन कॅप्चर करू. चला. तर गाईज आता मी आणि आदेश चाललेलो आहे बुके घ्यायला. आणि आदेश आहे. आता जाऊ आणि मम्मीला चॉकलेट पण घ्यायचे. चॉकलेट आपण म्हणजे मम्मीला विचारू, मी रँडमली विचारेन कुठचा आवडतो. सो बघूया. तर गाईज आज काय बघा केवढा भारी झाला आहे. सो आम्ही बुके बघून आलो, पण आम्हाला काय आवडला नाही बुके. सो आता आम्ही परत चाललो आहे. मावशीच आहेत. आता आम्ही बुके करून चाललेलो आहे. काय आलं तर आज तिथं खिडकीमध्ये चालेल. तर मग तर गाईज आता आमचं मंदिरात पाया पडून झालेलं आहे. मस्त आरती भेटली आम्हाला. सो आता आम्ही चाललेलो आहे घरी डायरेक्ट. आता मम्मीसाठी फ्लावर्स घेऊन मग आम्ही डायरेक्ट घरी. चला बघूया. इकडनं सिल्क घेतो आधी, त्याला पैसे देऊ. हे मी सिल्क घेतो मग. तर गाईज आता मम्मीसाठी सिल्क पण घेतलेली आहे. हिरलवरती गेले वाटतं. सो आपण जाऊ. छोटीच घेतली कारण मम्मी जास्त चॉकलेट खात नाही. सो बघूया. चला. लिफ्ट आले. लिफ्ट मम्मी आता जेवण घेऊन, घरूनच जेवण घेऊन डायरेक्ट वरती येणार आहे. येत नव्हती मम्मी, पण मम्मीला बोललो मी की ये तू. तिथं रिॲक्शन कॅप्चर करायला पण कोण नव्हतं. हिराला आदेश असेल म्हणून मग जरा कसं रिॲक्शन चांगला कॅप्चर होईल मम्मीचा. सो बघूया गाईज, चला. तर गाईज आता मम्मीसाठी आपण बुके घेऊन आलो आहे. आणि आता मम्मी थोड्या वेळेला देते. मम्मीला बोललो खाली आल्यावरती फोन कर. मम्मी बोलली चालेल. मम्मीला काय आयडिया नाही. चला बघूया आता काय होतं. तर सगळं भाकरी तेल सांडलं. हे बघ कसं घेऊन आलं. गाडी बुक करायची आहे. आता इकडे एक मिनिट जरा. काय तुला. अरे वा, थँक्यू बेटा. ठीक आहे, चल. सो गाइस बघा, सक्सेसफुल झालाय. सबस्क्राईब करा. सो बघूया आता परत. मम्मी जेवण आणलं. आता तू कुठे चाललीस आता? चाललं तू कुठं? मी चालले देवी जवळ तिकडे. हे बघा भाजी केवढी भारी मशरूमची झाले. तुमच्यावर तोंडात पाणी आलं असेल ना काही. आता आमच्या पोरांचा कॉल वाजून झालेला आहे.
आज कोणच्या परिवार किती हात भरले सांगते मला, हात किती भरले भाई, रावच भरले हात भाई, जिमला पण जायची गरज नाही भाई, पण पोट कमी झालं. आणि आता इथं गीतो आलाय भाईचा उद्या बर्थडे, भाईचा बर्थडे. भाई दमला का नाही वाजून? ए दमला का नाही वाजून ते सांग. भाई उद्या 3 वाजेपासून चालू करायचा भाई आपल्याला कार्यक्रम डायरेक्ट भाई, उद्या रात्री किंवा सकाळी पण भाई संपून. आज 4 मोकड खाणार आणि कट्टू 3 दिवसानंतर झोपणार. डायरेक्ट दसऱ्याच्या कॉलला उठणार भाई. चला आता तो विमान कुटुंबांचा कॉल वाजून झालेला आहे, त्यांच्याच परिवारचा कॉल होता. सो भाई मला वाटलं ते तो वाजवलं त्याने. भाईचा कड दाखव, भाईचा कड दाखव. भाई कड दाखव जरा. हे बघा कधी लाईना दिसलेत का डोक्यावरती? नसतील दिसला तुम्हाला. लस्सी मला झाले आता खूप सर्दी, तरी पण लस्सी प्यायची इच्छा आहे. म्हणजे आधी बघा ह्याच्यावरची मलाई आधी ही वाशीवरनं आणते, आम्हाला खूप आवडते, आम्ही यांच्याकडनंच आणतो लस्सी. मलाई बघा, आणि मग आतमध्ये फुल लस्सी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा, वाशीला भेटते, मस्त एकदम, मला तर खूप आवडतं भाई. सो गाईज आता जस्ट घरी आलो आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जाऊन जेवतो पहिला. आणि आज खूप मजा आली मम्मीची एक स्माईल बघून, कारण खूप दिवस झालं ती सॅड दिसत होती मला. सो आज बुके दिला, छोटंसंच गिफ्ट होता, जास्त मोठा नव्हता, पण मम्मीला आवडलं ना, तेच चांगली गोष्ट आहे. मला फोन केला होता मम्मीने की कशासाठी दिलं, तर काय रिझन होतं. सो मी बोला असंच देऊन टाकलं. सो आपण आपल्या आईसाठी एवढंसं तर करू शकतो. सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हापर्यंत येतो.